मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। जून महिन्यात सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस झाल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। पाऊस लांबणीवर पडल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण होतीये। काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा एक थेंबही नाहीये। कोकणात 23 जून पासून पावसाचा अंदाज आहे, तर सरकारच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय। 100 मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतरच पेरण्या करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर राज्यामध्ये सध्या पाणी साठा मर्यादित असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय। निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे। जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे। मराठवाड्यात ओव्हरऑल पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे। त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही। जो अल निनोमुळे आता संकटात आहे त्याला आपण मदत केली पाहिजे। मग सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। पेरण्यांच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री म्हणाले पेरण्यांची देखील घाई करता कामा नये, दुबार पेरणीची वेळ येता कामा नये, याच्याबद्दल देखील आपले सगळे लोक मार्गदर्शन करतायत आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारचं आपण सगळेच जण प्रार्थना करतोय।